विषय मराठी व्याकरण. व्याकरण घटकाचं नाव आहे समास. इयत्ता 8वी 9वी 10वी आणि स्कॉलरशिप परीक्षांसाठी उपयुक्त. समास म्हणजे काय? तर समास ही एक व्याकरणिक किंवा भाषिक प्रक्रिया आहे, क्रिया आहे. या क्रियेतून दोन शब्दांचा एक नवीन शब्द तयार होत असतो. दोन शब्द मिळून एक नवीन शब्द तयार होत असतो. अर्थात संधी आणि समास यामध्ये फरक आहे. संधीमध्ये सुद्धा शब्द निर्माण होत असतो किंवा दोन शब्दांचा एक शब्द बनत असतो. तसंच समासाचं देखील आहे, पण दोन्हीमध्ये फरक आहे. संधीमध्ये एका समोर एक येणारे जे दोन शब्द असतात किंवा जी दोन पदे असतात त्यातले वर्ण एकमेकात मिसळून नवीन शब्द बनत असतो. आणि इथं हा जो समास हा जो प्रकार आहे यामध्ये वर्ण एकमेकात मिसळत नसून दोन समोरासमोर येणारे जे शब्द असतात किंवा एकापाठोपाठ येणारे जे शब्द असतात त्यांच्यातले संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द गळून जाऊन नवीन शब्द तयार होण्याची ही प्रक्रिया असते. याला समास म्हणतात. मग समास व संधी यामधला फरक लक्षात आलेला आहे. त्यानंतर आपण समास व समासाचे प्रकार याचा अभ्यास करू. पहिल्यांदा समास म्हणजे काय हे कळलं. समास ही एक व्याकरणिक प्रक्रिया आहे किंवा भाषिक प्रक्रिया आहे. एकासमोर एक येणारे बोलताना किंवा भाषा बोलताना एकाच पुढे एक येणारे जे दोन शब्द असतात त्यांच्यातले संबंध दाखवणारे शब्द वगळून किंवा गाळून टाकून त्यांचा एक नवीन जोडशब्द बनवला जातो किंवा तयार केला जातो. ही अशी जी माणसाची भाषा वापरताना काटकसर करण्याची पद्धती आहे त्यातली ही प्रक्रिया म्हणजे समास. मग समास समजून घेत असताना काही गोष्टी किंवा काही शब्द समजून घेणे महत्त्वाचे आहे. आणि त्यातला पहिला म्हणजे विग्रह. विग्रह म्हणजे काय? तर विग्रह या शब्दाचा अर्थ फोड करणे असा म्हणतो. जो सामासिक शब्द असतो म्हणजे जो जोड शब्द असतो त्याची फोड करून दाखवणे किंवा उकल करून दाखवणे यास विग्रह असे म्हणतात. म्हणजे जो बनलेला शब्द आहे तो कोणत्या दोन शब्दापासून बनलेला आहे, त्यामध्ये कोणती गायब झालेली किंवा कोणती गळालेली किंवा वगळलेली अक्षरे म्हणा किंवा संबंध दाखवणारे शब्द म्हणा किंवा प्रत्यय होते त्याला पण त्याच्यामध्ये घालणं किंवा दाखवणं. तर थोडक्यात उकल किंवा फोड करून दाखवणं म्हणजे विग्रह. आता सामासिक पद म्हणजे काय? तर पद म्हणजे जो शब्द असतो बनलेला त्यातले जे उपशब्द असतात, जोडशब्दातले उपशब्द. समजा आई वडील असा शब्द आहे तर त्याच्यामध्ये आई हे एक पद आणि वडील हे एक पद. तर अशा पद्धतीनं पद म्हणजे त्याच्यातला उपशब्द असं आपल्याला म्हणता येईल, त्या शब्दातला एक भाग. त्यानंतर सामासिक शब्द म्हणजे काय? तर तो बनलेला जोडशब्द म्हणजे आई वडील हा सामासिक शब्द झाला आणि आई हे त्यातलं पहिलं पद झालं आणि वडील हे त्यातलं दुसरं पद झालं. किंवा विटीदांडू असा शब्द घेतला. विटीदांडू हा एकच सलग शब्द म्हणजे हा झाला सामासिक शब्द. विटी हा त्यातलं पहिलं पद, दांडू हे त्यातलं दुसरं पद. तर थोडक्यात समास म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, पद म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, ह्या गोष्टी यातून लक्षात आलेल्या असतील. आता आपण पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत, ते म्हणजे समासाचे मुख्य प्रकार. समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत आणि ते पण प्रकार कशावरून ठरवलेले आहेत? तर
जो सामासिक शब्द असतो त्यामध्ये अर्थाच्या दृष्टीनं कोणतं पद मुख्य आहे, कोणतं पद गौण आहे, याच्यावरून समासाचे प्रकार ठरवलेले असतात. आणि त्यानुसार प्रामुख्याने 2 पदे असतात सामासिक शब्दामध्ये. त्यातलं मुख्य पद किंवा महत्त्वाचं पद किंवा प्रधान पद, काही म्हणा, प्रधान म्हणा, महत्त्वाचं म्हणा, मुख्य म्हणा, कोणतं पहिलं की दुसरं, यावरून समासाचे प्रकार ठरवलेले आहेत. तर समासाचे 4 प्रकार पडतात प्रामुख्याने. त्यापैकी पहिला म्हणजे अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. एकेका समासाची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर त्यापैकी समासाचे 4 प्रकार लक्षात आले असतील. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे अव्ययीभाव समास. याच्याविषयी माहिती पहिल्यांदा पाहू. अव्ययीभाव समासालाच दुसरं नाव आहे प्रथम पदप्रधान समास. प्रथम पदप्रधान समास. प्रथम म्हणजे पहिलं, पद म्हणजे त्यातला उपशब्द म्हणा, आणि प्रधान म्हणजे मुख्य. प्रथम पदप्रधान समास किंवा अव्ययीभाव समास असं याला म्हटलं जातं. मग आता अव्ययीभाव समास कशाला म्हणायचं? तर ज्या सामासिक शब्दामध्ये किंवा ज्या समासात, काही म्हणा, ज्या समासात पहिले पद प्रधान असते आणि संपूर्ण शब्दाचा क्रियाविशेषणासारखा उपयोग केला जातो, त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणायचं. पहिलं पद प्रधान असतं आणि विशेष म्हणजे ते पहिलं पद हे अव्यय असतं. पहिलं पद हे प्रधान असतं, ते अव्यय असतं आणि संपूर्ण शब्दाचा क्रियाविशेषणासारखा किंवा क्रियाविशेषण अव्ययासारखा उपयोग केला जातो, तेव्हा त्याला म्हणायचं अव्ययीभाव समास. म्हणजे आता या उदाहरणावरून लक्षात येईल, एखादा शब्द आहे, सामासिक शब्द बनलेला आहे, त्यामध्ये अर्थाच्या दृष्टीनं कोणतं पद महत्त्वाचं, पहिलं पद महत्त्वाचं आहे का, महत्त्वाचं म्हणा किंवा मुख्य म्हणा, पहिलं पद महत्त्वाचं आहे का दुसरं पद महत्त्वाचं आहे का आणखी कोणतं, तर यावरून हे समास ठरतात. पहिलं पद ज्यात महत्त्वाचं तो समास आहे अव्ययीभाव समास. आता बघूया काही उदाहरणे. सामासिक शब्द आहे आजन्म. आता आजन्म या शब्दामध्ये 2 पदे आहेत. पहिलं आहे आ आणि दुसरं आहे जन्म, अशी 2 पदं आहेत आणि याचा विग्रह होतो जन्मापासून. आता बघा, आजन्म याच्यामध्ये जन्म हे दुसरं पद आहे आणि आ हे पहिलं पद आहे. आ हा संस्कृत भाषेतला उपसर्ग आहे आणि त्याचा अर्थ कधी पासून असा होतो तर कधी पर्यंत असा होतो. आणि मग आजन्म या शब्दामध्ये जन्म हे पद महत्त्वाचं नाही. हा शब्द वापरत असताना किंवा ह्या शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीनं जन्म हे पद महत्त्वाचं नसून आ हे पद महत्त्वाचं आहे आणि म्हणून याचा समास अव्ययीभाव समास आहे. कारण इथं जन्माविषयी बोलायचं नाही, जन्मापासून असं म्हणायचं. जोर पासून, पासून हा शब्द महत्त्वाचा आहे. जन्म हा शब्द गौण आहे. दुसरा शब्द आहे आकर्ण. आकर्णमध्ये आ हे एक पद आहे, कर्ण हे दुसरं पद आहे, पहिलं पद हे दुसरं पद. यामध्ये कर्ण म्हणजे कान, आ याचा या ठिकाणी अर्थ पर्यंत असा होतो आणि आ हे संस्कृतमधला एक उपसर्ग आहे. तर आकर्ण म्हणजे कानापर्यंत अशा पद्धतीनं याचा अर्थ होतो आणि त्या दृष्टीनं कान इथं महत्त्वाचं नाही तर कानापर्यंत असं म्हणायचं. कान ह्या शब्दाला, या शब्दामध्ये फारसं महत्त्व नाही कान या पदाला, म्हणून पहिलं पद महत्त्वाचं आहे किंवा मुख्य आहे किंवा प्रधान आहे. आता दुसरा शब्द बघ, यथा विधी. याच्यात यथा एक पद आहे, विधी एक पद आहे. पहिलं पद यथा, दुसरं पद विधी. आणि मग याच्यामध्ये विधी म्हणजे नियम म्हणा, नाही का, नियमाप्रमाणे, विधीप्रमाणे, कायद्याप्रमाणे असा त्याचा अर्थ होईल. नियमाप्रमाणे, विधीप्रमाणे, कायद्याप्रमाणे. आणि मग याच्यामध्ये विधी या शब्दापेक्षा यथा हा शब्द महत्त्वाचा आहे अर्थाच्या दृष्टीने.
आणि हा जो यथा हा सुद्धा एक संस्कृत उपसर्ग आहे आणि हा सगळा शब्द ज्यावेळी वापरला जातो त्यावेळी क्रियाविशेषण अव्ययासारखा याचा उपयोग केला जातो आणि म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. दुसरं उदाहरण आहे यथामती. यात यथा हे पहिलं पद, मती हे दुसरं पद. मती म्हणजे बुद्धी, यथामती म्हणजे मतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे. यथा याचा अर्थ अशा पद्धतीने. आणखी एक दुसरं आहे संस्कृत भाषेतला उपसर्ग प्रति आणि दिन अशी दोन पदं आहेत ते प्रतिदिन या शब्दामध्ये. प्रतिदिन याचा अर्थ होतो प्रत्येक दिवशी. पहिलं पद आहे प्रति आणि दुसरं पद आहे दिन. दिन दिवस हे महत्त्वाचं नाही, तर जोर किंवा मुख्य इथं प्रति म्हणजे प्रत्येक हे महत्त्वाचं आहे. इथं बोलणाऱ्याला हा शब्द वापरणाऱ्याला दिनविषयी बोलायचं नसतं, तर दिवसाविषयी बोलायचं नसतं, तर प्रत्येक हा शब्द त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि म्हणून या ठिकाणी याचा समास अव्ययीभाव समास आहे. आणखी आहे दुसरा शब्द प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. तर यासारखे हे संस्कृत भाषेतले उपसर्ग लागून काही बनलेले जे शब्द आहेत, प्रति असेल, आ असेल, यथा असेल, तर आणि हे पहिलं पद हे अव्ययासारखं सुद्धा काम करतं. त्यानंतर फारसी भाषेतले काही प्रत्येला उपसर्ग लागून बनलेले शब्द आहेत. उदाहरणार्थ बे मालूम. याच्यामध्ये बे आणि मालूम असे दोन पद आहेत. बे हे पहिलं पद, मालूम हे दुसरं पद. मग याचा विग्रह करताना असा करता येतात की मालूम नसलेला म्हणजेच माहीत नसलेला, बे मालूम. तर याच्यामध्ये माहीत हे शब्द महत्त्वाचा नाही, बे म्हणजे नसणे अशा अर्थानं बे हा शब्द, बे हे पद महत्त्वाचं आहे. तसंच बेशक, याच्यामध्ये बे एक पद, शक एक पद. शकमध्ये शंकेशिवाय. दुसरं आहे बिनशर्त. बिन आणि शर्त अशी दोन पद आहेत. इथं शर्तीशिवाय असा अर्थ होतो, म्हणजे शर्त हा शब्द महत्त्वाचा नसून बिन हा शब्द अर्थाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. जसं प्रतिदिन, प्रतिक्षणचं, तसंच दररोज, दर साल याचं सुद्धा आहे. हर घडी याचं सुद्धा आहे. म्हणजे हे बे, बिन, दर, हर हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल की फारसी भाषेतले उपसर्ग लागून बनलेले असे शब्द आहेत आणि ते वाक्यामध्ये काम क्रियाविशेषण अव्ययाचं करतात. म्हणजे पहिले पद महत्त्वाचं आहे, ते अव्यय आहे आणि काय करते, सगळ्या शब्दाचा क्रियाविशेषणासारखा वाक्यात उपयोग केला जातो बोलताना, लिहिताना, आणि म्हणून आपल्याला म्हणता येते की हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर काही असे शब्द आहेत त्याला आपण द्विरुक्त शब्द म्हणतो, डबल झालेले, एकच शब्द डबल झालेला. वेळोवेळी म्हणजे पहिलंच पद हे दुसऱ्या वेळा आलेलं आहे. वेळोवेळी याचा अर्थ, या पहिल्या पदाचा अर्थ सुद्धा प्रत्येक असाच होतो. वेळोवेळी, प्रत्येक वेळी. वेळो हे पहिलं पद आणि वेळी हे दुसरं पद. तर असे द्विरुक्त शब्दसुद्धा जे असतात मराठीमधले द्विरुक्त शब्द, ते सुद्धा अव्ययीभाव समासाचीच उदाहरणे म्हणून आपल्याला लक्षात ठेवायची किंवा आहेत. घरोघरी, घरोघरी प्रत्येक घरी. वारंवार, प्रत्येक वारी. तर अशा पद्धतीनं थोडक्यात अव्ययीभाव समासाचा विचार करताना आपल्याला असं लक्षात येईल की आ, यथा, प्रति यासारखे संस्कृत प्रत्यय लागून बनलेले शब्द. त्यानंतर बे, दर, हर, गैर, बिन, बेला अशा पद्धतीचे फारसी उपसर्ग लागून बनलेले शब्द आणि हे वेळोवेळी, घडोघडी, वारंवार अशा प्रकारे द्विरुक्तीने तयार झालेले शब्द. तर हे सगळे अव्ययीभाव समासाची उदाहरणं आहेत किंवा यांचा समास अव्ययीभाव समास असं आपल्याला म्हणता येतो. आणि थोडक्यात या ठिकाणी अव्ययीभाव समास याच्याविषयीची माहिती इथं पूर्ण होते. पुढच्या समासाची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूया. धन्यवाद.